नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी आहे शुभम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या मंथसाठी निवडलेले 2 स्विंग ट्रेडिंग स्टॉक. तर ज्यामध्ये आपण त्याची की लेवल समजून घेणार आहे, त्याच्या एंट्री प्राईस, एक्झिट प्राईस आणि स्टॉप लॉस या तिघ गोष्टी आपण समजून घेणार आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय. तर स्विंग ट्रेडिंग एक काय असतं ते शॉर्टकटमध्ये सांगतो. तर यामध्ये आपण एखादा स्टॉक बाय केल्यानंतर तो जास्तीत जास्त 20 दिवसांसाठी होल्ड करणार असतो आणि त्यामध्ये आपल्याला 5 ते 7% पर्यंत रिटर्न मिळाल्यानंतर आपण त्यातून एक्झिट घेणार असतो. तर स्विंग ट्रेडिंगवरती एक डिटेल व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. तर त्यामध्ये आपण त्याची डिटेल माहिती बघू. तर चला मित्रांनो, स्क्रीनवरती बघू कोणते आहेत ते यामधचे 2 स्विंग ट्रेडिंग स्टॉक आणि त्याच्या की लेवल्स. तर मित्रांनो, मग बघू आपण ते कोणते स्टॉक सिलेक्ट केलेले आहेत स्विंग ट्रेडिंगसाठी या मंथसाठी. तर त्यातील पहिला स्टॉक आहे आपला विंडसर मशीन लिमिटेड. तर या स्टॉक हा निवडलेला आहे, याचं मी ॲनालिसिस पूर्ण केलेलं आहे. तर त्याच्या स्टॉप लॉस, बाईंग प्राईस, पहिलं टार्गेट, दुसरं टार्गेट, ती सगळ्या गोष्टी आपण याच्यावरती अरेंज केल्या आहे. तर विंडसर लिमिटेड हा स्टॉक आहे सध्या ब्रेकआउटच्या पोझिशनवर आलेला आहे. जर त्याची जी 218 रुपयांची जी लेवल आहे तिथं त्यांनी 3 वेळा रेजिस्टन्स घेतलेला आहे. तिथं तुम्ही बघू शकता चार्टवरती. तर ही जर लेवल ब्रेक झाली आणि ही लेवल ब्रेक झाल्यानंतर म्हणजे 218 ते 220 रुपयाची लेवल ब्रेक झाल्यानंतर इथं आपण बाईंग प्राईस आपली 220 रुपये राहील, तिथं आपण बाईंग करू शकतो. आणि त्यात आपलं पहिलं टार्गेट 235 रुपयांचं राहील, दुसरं टार्गेट 250 रुपयांचं राहणार आहे आणि स्टॉप लॉस आपण 204 रुपयाचं घेणार. तर हे कसं केलं तर आपण छोट्या टाईम फ्रेमवर बघू शकता. आता तो स्टॉक त्या प्राईसपासून मल्टिपल टाईम रिजेक्शन घेतोय. इथं बघू शकता 218च्या प्राईसपासून त्याने एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 5 वेळा त्यांनी जवळजवळ रिजेक्शन घेतलेलं आहे. तर हा स्टॉक आपण स्विंग ट्रेडिंगसाठी यावेळेस निवडलेला आहे, जो एक त्याच्यात 185 रुपयांच्या लेवलचा ब्रेकआउट देऊन तो स्टॉक अपसाईडला आलेला आहे. रिजेक्शन घेऊन पुन्हा तो अपसाईडला जाऊन इथं कन्सोलिडेट फेजमध्ये आहे. आता तर आपण बघू शकतो या ठिकाणी कन्सोलिडेशन फेजमध्ये, म्हणजे इथं पोझिशन बनलेल्या आहेत, इथं पोझिशन बनवू शकता. आता जर ही लेवल जर ब्रेक झाली बाईंग प्राईस 220 रुपयांची, तर इथं आपण एंट्री घेणार आहे. इथं एंट्री घेतल्यानंतर 235चं टार्गेट पहिलं राहणार आहे. ते किती आहे, किती पर्सेंटने आहे, तर आपण इथं बघू शकतो की आपण आपल्या व्हिडिओत सांगितलं आहे की आपण स्विंग ट्रेडिंग स्टॉक हा जास्तीत जास्त 5 ते 7% पर्यंत होल्ड करणार आहे. तर आपल्या एंट्री प्राईसपासून जर बघितलं 220 पासून पहिलं टार्गेट आपलं 235 रुपयांचं आहे. तर इथं जवळजवळ या ठिकाणी बघू शकता तुम्ही 8.34%. पहिलं टार्गेट 235 रुपयांचं. तर 8.8%ची जवळजवळ आपल्याला मुवमेंट कॅप्चर होणार आहे. केव्हा, जेव्हा आपण या लेवलच्या 220 रुपयांच्या ब्रेकआउट नंतर आपण तिथे एंट्री घेऊन काम करणार तेव्हा. किंवा जर समजा लेवल ब्रेक नाही झाली तर तिथं आपण एंट्री करणार नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. कारण तिथं जर ते लेवलच्या ब्रेकआउटच्या आधीच आपण एंट्री केली तर आपलं स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस 80% आहेत. हा पहिला स्टॉक आहे की ज्याच्यात आपण स्विंग ट्रेडिंगसाठी ट्रेड घेऊ शकतो. एक 15 ते 20 दिवसांसाठी, 2 हप्त्यांसाठी होल्ड करू शकतो. मार्केट जर समजा उद्या ओपन अपसाईड ओपन झालं आणि या लेवलचं ब्रेकआउट जर उद्याच झालं तर उद्याच हा स्टॉक पूर्ण मुवमेंट देऊ शकतो आपल्याला, कारण तो पूर्ण कन्सोलिडेशन फेजमध्ये होता आणि ब्रेकआउट नंतर एक सडन मूव्ह मार्केटमध्ये येत असते, स्टॉकमध्ये येत असते. तर या स्टॉकमध्ये पण जर उद्या मार्केट अपसाईड ओपन होऊन जर 220 रुपयांची लेवल ब्रेक झाली तर लवकरात लवकर आपल्याला टार्गेट त्याच दिवशी सुद्धा अचीव होऊ शकतो किंवा 2 ते 3 दिवसात अचीव होऊ शकतं. तर हा स्टॉक आहे, याच्यात लक्षात घ्या बाईंग प्राईस 220 रुपये, म्हणजे 220 रुपयाच्या वरती जर हा कन्सोलिडेट करायला लागला तिथं तुम्ही बाय करू शकता. पहिलं टार्गेट 235 असणार आहे आणि स्टॉप लॉस 204 रुपयांचं ठेवून आपण या ठिकाणी काम करू शकतो. तर चला मित्रांनो, दुसरा स्टॉक कोणता आहे तो बघू आपण. या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे दुसरा स्टॉक आहे आपला. तर दुसरा स्टॉक आहे आपला जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस. तर हा चार्ट जो ओपन आहे या ठिकाणी, तर हा 1 डे टाईम फ्रेमवर ओपन आहे, म्हणजे ही एक जी कॅन्डल आहे ती 1 दिवसाची आहे. तर या ठिकाणी हा स्टॉक सुद्धा एक बुलिश मुवमेंट नंतर इथं तुम्ही बघू शकता की या ठिकाणी स्टॉकने एक सडन बुलिश मुवमेंट दिली. बुलिश मुवमेंट नंतर थोडंसं रिजेक्शन घेऊन म्हणजे प्रॉफिट बुकिंग होऊन
रिजेक्शनला आलेला आहे आणि हा एक सपोर्ट त्यांनी बनवलेला आहे. 154 रुपयांचा सपोर्ट इथं बनवलेला आहे. जर मार्केटला पूर्ण रिजेक्शन देऊन खाली जायचं असतं तर ही लेवल त्यांनी सडन ब्रेक केली असती आणि खालच्या दिशेने मार्केट हा स्टॉक गेला असता. तर तसं झालेलं नाही. इथं मार्केटने टाईम स्पेंड केला आहे, म्हणजे इथं बाईंग झालेली आहे. तर ही कॅन्डल पण आपल्याला सांगते की इथं बाईंग झालेली आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवसाची कॅन्डल जर आपण बघितली तर ती एक बुलिश कॅन्डल आहे की जे एकच साईन आहे की मार्केट अपसाईड जाऊ शकतं. आणि व्हॉल्यूम थोडा कमी आहे पण इन्क्रीज होणारा व्हॉल्यूम आहे या ठिकाणी. तर या स्टॉकमध्ये आपण काम करू शकतो. तर आता छोट्या टाईम फ्रेमवर आपण बघू, 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आपण चेक करू की त्याच्या लेवल ज्या आपण घेतल्या त्या कशा घेतल्या. तर इथं बघू शकतो की ही जी लेवल आहे 166 रुपयाची, जी आपली एंट्री प्राइस आपण घेणार आहे, जी आपली एंट्री प्राइस आहे तिथं 3 वेळा 1 2 आणि तिसऱ्या 3 वेळा रिजेक्शन घेतलेलं आहे. तर आता चौथ्या वेळा रिजेक्शन ते घेणार नाही असं मला वाटतं. कारण की जेव्हा एखादा स्टॉक एखाद्या लेवलपासून रिजेक्शन घेत असतो, रेजिस्टन्स फेस करत असतो आणि मल्टिपल टाईम त्याने रिजेक्शन फेस केल्यानंतर तो जो रेजिस्टन्स असतो तो वीक होत गेलेला असतो. म्हणजे त्याचे चौथ्या किंवा 5व्या वेळेस ब्रेक होण्याचे चान्सेस हे जास्त झालेले असतात. तर आता इथं मल्टिपल टाईम या लेवलला त्यांनी रिजेक्शन घेतलेलं आहे आणि आता यावेळेस ब्रेकआउट होऊ शकतो. त्यामुळे आपण हा स्टॉक स्विंग ट्रेडिंगसाठी सिलेक्ट केलेला आहे. तर 1 डे टाईम फ्रेमवर आपण चेक करू त्याची एंट्री प्राइस, एक्झिट प्राइस काय असू शकते, स्टॉप लॉस आणि टार्गेट किती असू शकतो. तर ही जी लेवल आहे जिथे 4 वेळेस रिजेक्शन घेतलेली म्हणजे 166 रुपयांची जी लेवल जर ब्रेकआउट झाल्यानंतर अपसाईडसाठी, तर आपण यामध्ये हा स्टॉक घेऊ शकतो. 15 दिवसांसाठी होल्ड करू शकतो. त्यामध्ये आपलं पहिलं टार्गेट 175, दुसरं टार्गेट 190 ठेवू शकतो आणि स्टॉप लॉस 154 रुपयांचा असू शकतो. स्टॉप लॉस 154 रुपयांचा घेणार आहे आपण. 166 रुपयांच्या वरती तुम्ही बाईंग करू शकता. पहिलं टार्गेट 175 रुपयांचं असणार आहे. जर समजा बाईंग केल्यानंतर पहिलं टार्गेट जर अचीव झालं तर तिथं आपण सगळा प्रॉफिट बुक नाही करायचं आहे. मोस्टली काय होतं की आपण प्रॉफिट त्या ठिकाणी बुक करून टाकतो आणि मार्केट त्यानंतर पुन्हा अपसाईडला जातं. म्हणजे आपलं दुसरं टार्गेट पण अचीव होणार राहतो. मग त्यावेळेस आपल्याला रिग्रेट राहून जाते की आपण लवकर प्रॉफिट बुक केला. तसं करायचं नाही आहे. तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहे, आपण पार्शियल पोझिशन बुक करणार आहे, म्हणजे पार्शियल प्रॉफिट बुक करणार आहे. तर पार्शियल प्रॉफिट काय असतो की जर तुम्ही 100 क्वांटिटी इथं बाय केली, जर तुम्ही 100 क्वांटिटी 166 रुपयांनी बाय केली आणि तुम्हाला पहिलं टार्गेट अचीव झालं आहे पहिल्या 2 दिवसात, म्हणजे 175 रुपयांपर्यंत स्टॉक गेलेला आहे. तर तिथे काय करायचं आहे की तुम्ही पार्शियल पोझिशन बुक करायची, म्हणजे 100 पैकीचे 50 स्टॉक तुम्ही तिथं प्रॉफिट बुक करून घ्यायचे आणि 50 स्टॉकनी पोझिशन होल्ड करायची. म्हणजे काय होईल, जर त्यानंतर मार्केट थोडंसं खाली जरी आलो तरी आपण प्रॉफिटमध्ये एक्झिट होणार आहे. म्हणजे स्टॉप लॉस जरी आपण घेतला तरी आपण कॉस्ट टू कॉस्ट म्हणजे नो लॉस नो प्रॉफिटनी 10 दिवसानंतर बाहेर पडणार आहे. आपलं कॅपिटल कुठलंही वाईप आउट होणार नाही. तर मग 50% प्रॉफिट बुक केल्यानंतर जर स्टॉक होल्ड केला आणि आपलं दुसरं टार्गेट अचीव झालं तर आपण नक्कीच प्रॉफिटमध्ये राहणार आहे. तर आपल्याला रिग्रेट पण होणार नाही. तर या लेवल फार इम्पॉर्टंट आहे या स्टॉकसाठी, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडसाठी. तर यामध्ये आपण स्विंग ट्रेडिंगसाठी हा घेऊ शकतो. 166 रुपयांच्या वरती बाईंग करू शकतो. 175 रुपयांचं पहिलं टार्गेट, 190 रुपयांचं दुसरं टार्गेट या ठिकाणी असणार आहे. तर चला बघू की या स्टॉकचा परफॉर्मन्स कसा राहणार आहे ते आता मार्केट ओपन झाल्यानंतर कसं आपल्याला समजणार आहे. जर समजा मार्केट ओपन झालं आणि पुन्हा 4 दिवस त्या ठिकाणी तो स्टॉक कन्सोलिडेट करत असेल तर आपण परत त्यावरती थोडं डिस्कशन करू एका व्हिडिओमध्ये की ह्या स्टॉकचं आपण स्विंग ट्रेडिंगसाठी घेऊ शकतो की नाही. तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हे स्टॉक तुम्ही वॉचलिस्टला ॲड करून घ्या आणि लक्ष राहू द्या या ज्या एंट्री प्राईस मी सांगितलेलं आहे ब्रेकआउट प्राईस त्यावर आपण काम करू शकतो.